नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लोलो ट्यून्स या यूट्यूब चॅनेलमध्ये। आज मी तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगणार आहे। गोष्टीचं नाव आहे चतुर ससा आणि आळशी सिंह। एक फार मोठं घनदाट जंगल होतं। त्या जंगलामध्ये खूप सारे पशुपक्षी राहत होते। त्या जंगलात एक चतुर ससाही राहत होता। तो खूप हुशार आणि शांत स्वभावाचा होता। त्या जंगलात एक मोठा सिंहही राहत होता, पण तो फार आळशी आणि गर्विष्ठ होता। रोज तो जंगलातील प्राण्यांना त्रास देत असे, पण कोणीच त्याचं काही करू शकत नव्हतं। सगळे प्राणी कंटाळले होते। एक दिवस सर्व प्राणी घाबरून सशाकडे आले। ते सशाला म्हणाले, सशा, प्लीज आम्हाला काहीतरी उपाय सांग आणि सिंहापासून आमची सुटका कर। सशाने विचार केला आणि म्हणाला, उद्या मी सिंहाकडे जातो। दुसऱ्या दिवशी ससा सिंहाकडे उशिरा गेला। सिंह रागाने गरजला, इतका उशीर का? ससा म्हणाला, महाराज, तुमच्यापेक्षा मोठा दुसरा सिंह आहे, तो मला थांबवत होता। हे ऐकताच सिंहाला राग आला, काय? माझ्यापेक्षा मोठा? कुठे आहे तो? सिंह मोठ्याने ओरडला। सशाने त्याला एका खोल विहिरीकडे नेले। सिंहाने विहिरीत डोकावले आणि त्याला त्याचेच प्रतिबिंब दिसले। त्याला तो दुसरा सिंहच वाटला आणि काही न विचार करता जोरात उडी मारली आणि विहिरीत पडला। सिंह ओरडू लागला, प्लीज मला बाहेर काढा, मला वाचवा, पण कोणी त्याच्याकडे लक्ष दिले नाही। अशा प्रकारे सगळ्या प्राण्यांची त्या गर्विष्ठ सिंहापासून सुटका झाली। सगळे प्राणी आनंदी झाले। सशाच्या चातुर्यामुळे जंगलात पुन्हा शांतता नांदू लागली। अशा प्रकारे सशाने मोठ्या युक्तीने मार्ग काढला। तर मुलांनो, या गोष्टीमधून तुम्ही काय शिकलात? तर बुद्धी बलापेक्षा मोठी असते। तर मुलांनो, कशी वाटली गोष्ट? आवडली ना? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आपल्या लोलो ट्यून्स या यूट्यूब चॅनेलला पुन्हा भेट द्या। उद्या भेटू। बाय बाय।